बरा या सांगाते मिळे चारा, म्हणवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाटी। प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवेकरता गायलेला अभंग संत हृदय सम्राट अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद श्रीमान श्रीमंत संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 4 चरणाचा असून या अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकाराम महाराज गोपाळांच्या रूपानं भगवान परमात्म्याचं महत्त्व विशद करतात। तो माझा भगवान परमात्मा आहे कसा, तो कसा आहे, बहुबरा या पद्धतीचा आहे आणि तो बरा असल्यामुळे त्याच्या संगतीमध्ये आम्हाला काला प्राप्त झाला। या सांगाते मिळे चारा, म्हणवोनी जीवेसाठी, आणि म्हणून मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं आणि त्याच्यावर जीवापाड प्रेम केल्याचा परिणाम घेतली कान्होबाची पाठी। त्याच्या आमच्या पाठीमागे मराठीमध्ये आपल्या वाक्य आहे ते स्वामी समर्थांच्या मठामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, घेतली कान्होबाची पाठी। आता दिसायला धड आहे का? तुकाराम महाराज म्हणतात दिसायला बरवा दिसे समागमयाचा निमिषे। तो बरवा दिसतो पण त्याचा समागम सुद्धा निमिष मात्र जरी भेटला तरी त्या जीवाला आनंद प्राप्त होतो आणि तो आनंद माझ्या जीवनामध्ये मी प्राप्त केला। तुकला पुढती तुका, तो आनंद प्राप्त करण्यासाठी मी तो पुन्हा प्रयत्न करीन आणि पुन्हा येईन जन्म घेण्यासाठी आला आणि पुन्हा तो आनंद लुटेन। पुढती तुका सोकला सोकवितो लोका, पुन्हा आम्ही त्या भगवान परमात्म्याचा आनंद उपभोगण्यासाठी मी सोकावलेलो आहे आणि तो आनंद मला परत प्राप्त व्हावा म्हणून मी त्याच्यावर जीवापाड प्रेम केलं। म्हणवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाटी, असा या 4-5 वाक्यामध्ये अभंगाचा सरळ भावार्थ आहे। आता राहिलेल्या प्राप्त झालेल्या वेळेमध्ये मुळामध्ये काला म्हणजे काय, या अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी जो प्रसंग मांडला तो प्रसंग काय आहे आणि उत्तरार्धामध्ये माऊलींनी जी संजीवन समाधी घेतली ती कशा प्रकारे घेतली याचा आपल्याला 3 टप्प्यामध्ये विचार करायचा आहे। तो आपण प्राप्त झालेल्या वेळेमध्ये करायचा आहे, कारण आपली कीर्तनाची वेळ होती 8 ते 10, पण 8:35ला सुरुवात झाली तर सगळेच 7 दिवसाचा आपला सगळा थकवा आहे, तो थकवा माणसाचा लवकर जात नाही, त्यामुळे थोडी अर्धा तास इकडे तिकडे सुरुवात झालेली आहे। 8:30ला सुरुवात झाली, 8:35ला सुरुवात झाली, 10:30 पर्यंत तुम्हाला पत्रावळ रूपी हॉस्पिटलला ॲडमिट करण्याची जबाबदारी आपण घेऊया आणि सेवा पुढे करण्याचा प्रयत्न करूया। गेली 36 वर्ष श्री सद्गुरू माऊली सेवा मंडळ केंद्र चौक मुंबईसह कोकण विभाग या विद्यमानाने आपण श्री क्षेत्र चौक परिसर संपूर्ण मुंबईसह कोकण विभाग ते आळंदी हा माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या उत्सवानिमित्तानं आपण येतोय। गेली 36 वर्ष हा आनंद आपण उपभोगतोय। हा आनंद मी 33 वर्ष उपभोगतोय, जन्मल्यापासून ज्या सुरुवातीपासून आहेत ते 36 वर्ष उपभोगतायत, पण तो आनंद आपण फार आवडीनं आनंदानं उपभोगतोय। या प्रत्येक महाराजांनी सांगितलं या आज यंदाच्या वर्षी अनेक जे आपले सहाय्यक होते, ज्यांचे धडाडीचे कार्यकर्ते आपण ज्यांना म्हणतो, ते अनेक कार्यकर्ते या कालाच्या ओघामध्ये पडद्याआड झाले। त्याच्यामध्ये सगळ्यांचीच नावं घ्यायची म्हटली तर आपल्याला वेळ अपुरी पडेल। प्रत्येकाने काय काम केले याचं सगळं इत्यंभूत माहिती आपल्याला आहे, त्यामुळे ते सांगण्याची काही गरज नाही। आमचे भाऊ पाटील गेले, किशोरदादा गेले, पारिंगे काका गेले, अशी भरत महाराज गेले, त्याच्यानंतर त्याच्या अगोदर श्री गुरु महाराज गेले। मी मोप्याच्या सुद्धा कीर्तनामध्ये सांगितलं, बाबा गेल्यानंतर भरत काकांचं वाक्य होतं, गुरु गेले आता शिष्याची काय गरज आहे राहण्याची। आणि त्या पद्धतीमध्ये म्हणजे मी बऱ्याच कीर्तनात सांगितलं, याही कीर्तनात सांगतो, बाबांनी किती जरी त्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला तरी ते कधी रागवले नाहीत, हा त्यांचा एक स्वभाव गुण होता। अशी श्री गुरु महाराजांचं निर्याण झालं आणि फार मोठी पोकळी आपल्या मंडळामध्ये या दिंडीमध्ये निर्माण झाली आणि म्हणजे बाबा असले आता नाहीत असं नाही, आत्मत्वानं ते आपल्यामध्येच आहेत। देहानं जरी गेले तरी सुद्धा आत्म्यानं माणूस जिवंत असतो हे विसरता कामा नये।
कारण आपण गीता श्रवण करणारी मंडळी आहात. त्या गीतेच्या दुसऱ्या अध्यायामध्ये वर्णन करताना वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी तथा शरीराणी विहाय जीर्णानी अन्यानी संयाती नवानी देही तैसे जीर्ण वस्त्र सांडिजे मग नूतन वेळी दे तैसे देहांतरा ते स्वीकारी जे चैतन्यनाथे. या श्लोकावर माऊलींनी जी ओवी लिहिली त्या ओवीचा जर आपण अनुवाद करायचा म्हटला, जसं माणूस कपडा बदलतो, अंगामध्ये परिधान करतो, जुना काढतो नवा घालतो, तसं हा जो आत्मा आहे तो जुना देह टाकतो, त्या देहाचा कंटाळा येतो, वीट येतो त्याला, तो देह टाकतो आणि नवीन देहाचा शोध घेऊन त्या देहामध्ये अन्य आणि संयाती नवानी देही अन्य देहाचा तो स्वीकार करत असतो. पण आत्म्याला कुठल्याही प्रकारचं मरण नसतं. नैनम चंदंती शस्त्राणी नैनम दहती पावक नकले येते अंते आपण शोषयती मारुतः. मानवी शरीर जाणार आहे, पण मानवी शरीर जात असताना सुद्धा त्या शरीराने जे परमात्म्याचं चिंतन करायचंय, जी परमात्म्याची सेवा करायची आहे, ती निष्काम सेवा करणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि ती परमात्म्याची केलेली निष्काम सेवा ती त्या साधकाला काल्याचा अधिकारी बनवते. आणि म्हणून ही काल्याची सेवा आपल्या मंडळानं बाबांची होती, ती माझ्या वाट्याला प्राप्त करून दिलेली आहे. बाबांचं जातानाचं वाक्य होतं, हे मी आणि आई असतानाचं वाक्य. सकाळी मी मुक्काम वडवीर येथे कार्यक्रमाला निघालो होतो, काकड्याला. बाबांना म्हटलं, बाबा कार्यक्रमाला नक्की जाऊ न. बाबा म्हणतात, माझा हक्क तू सोडायचा नाही. म्हणजे मी बाबांचं काही या 13 दिवसामध्ये मला जे जे आठवलं ते मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला. त्याच्यामध्ये बाबांचं कीर्तनामध्ये नेहमी एक वाक्य असायचं, एक खंडागळे जरी थकला असला तरी मी दुसरा खंडागळे तयार करून ठेवलेला आहे. विश्व चैतन्य आहे, ब्रह्म चैतन्य आहे, कुटस्थ चैतन्य आहे. या सगळ्या चैतन्याचा विचार करता जीव चैतन्याची निर्मिती ही आता मूळचं एक आहे ते ब्रह्म चैतन्यच आहे. ब्रह्म चैतन्य आता ते चैतन्य सांगण्यासाठी, ते कळण्यासाठी त्याचे प्रकार केले शास्त्राने. कळायला पाहिजे. आता निर्गुण निराकाराला काही रूप आहे का? नाहीये. पण ते निर्गुण निराकार रूप स्वरूप आपल्याला कळायला पाहिजे. आणि ते कळण्यासाठी शास्त्रानं त्याला संबोधन दिलं, निर्गुण निराकार. यावेळी त्याला निर्गुण निराकारी उपाधी पण देता येत नाही, कारण मनस्तस्तु पराबुद्धी गीता सांगते. मनस्तस्तु परम मना, हा तो मनाच्या वाचेच्या पलीकडे मनवाच्यातीत तुझे स्वरूप म्हणून या मागो भक्ती. असं ते जीव, असं ते ब्रह्मचैतन्य आहे, त्याच्याकडे कुठलेही भाव संभवत नाही. असं जे व्यापक आहे, असं ते, त्याला देश परिच्छेद नाही, त्याला काल परिच्छेद नाही, त्याला वस्तू परिच्छेद नाही. देश काळ वस्तू भेद मावळ रक्त श्वेत कृष्ण पीत प्रभा भिन्न चिन्ह चिन्मय अंजन सुधरी डोळा. त्याच्यात हे चरण देश काळ वस्तू भेद मावळला आत्मा निर्वाळ. त्याच्याकडे देश परिच्छेद नाही. का ब्रह्माकडे देश परिच्छेद नाही? तुम्हाला सांगतो. आता आपण जो देह पत्करलेला आहे त्याला देशच म्हणायचा का? कारण क्षेत्रज्ञाचा विचार करताना 13व्या अध्यायामध्ये माऊलींनी केलेला आहे. हे क्षेत्र आहे म्हणजे हा देश आहे. मग पुरुषामध्ये असणारा जो आत्मा आहे त्याला आत्मा म्हणतात, आणि स्त्रीमध्ये असणाऱ्या आत्म्याला काय आत्मी म्हणतात का? असं पाहिलं का कधी? ऐकलं का कधी? यांच्या आत्मीस चिरस शांती लाभो किंवा यांच्या आत्मीस भावपूर्ण, असं कधी ऐकलं का? नाही. पुरुषामध्ये सुद्धा आत्माच आहे आणि स्त्रीमध्ये काय आहे? आत्माच आहे, त्याच्यात बदल नाही. म्हणजे देश परिच्छेद नाहीये. पण तुम्ही म्हणाल काल परिच्छेद आहे का? तर काल परिच्छेद सुद्धा नाही. का? कारण काल परिच्छेद असण्यासाठी ती गोष्ट उत्पन्न व्हावी लागते. माग निर्माण झाली, परत तिचा नाश झाला, पण पुन्हा ती निर्माण झाली. जसं एखाद्या भूमीत ना मडके लगेच निर्माण होऊन येतात का? काय नाही, कुंभारांनी काय करायचं, मंत्र म्हणायचा, ए मडके ये बाहेर, लगेच मडके बाहेर. असं होतं का? माऊली म्हणतात का घडेगाड भूमी आतुनी स्वयंभ काय घडेगाडी याचे निगती कोंब काय फुलाला मती काय होत? निर्माण होते. आती भाजलं का तडकतं, आणि तडकलं का त्याच्यात पाणी शिल्लक राहत नाही, ते पाझरलं पाहिजे. माझा प्रतिपाद्य विषय असा आहे, ब्रह्माला कालपरिच्छेद नाहीये, ते निर्मितीच त्याची नाहीये, त्याची उत्पत्तीच सांगता येत नाही, म्हणून त्याला कालपरिच्छेद नाही आणि वस्तू परिच्छेद नाही. का वस्तू परिच्छेद नाही? कारण
वस्तू परिच्छेद म्हटलं का त्याच्याकडे संकुचितपणा येतो. काय येतो? संकुचितपणा येतो. आता माझ्या खिशाला पेन आहे, तो तुमच्या खिशाला आहे का? नाही, तो माझ्या खिशाला आहे. म्हणजे इथं वस्तू परिच्छेद झाला. माझ्याकडे जी वस्तू आहे ती तुमच्याकडे नाही, याला वस्तू परिच्छेद म्हणतात. मग त्या ब्रह्माच्या ठिकाणी देश वस्तू काल परिच्छेद नसल्यामुळे आणि जीवाच्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर देश परिच्छेद आहे. मी आता इथं कीर्तन करतोय म्हणजे मी चौकला नाही. काल परिच्छेद, मी 25 वर्षापूर्वी लहान होतो, आता लहान आहे का? माझं वय तेवढंच राहिलं का? वय वाढत गेलं. काल परिच्छेद आहे. वस्तू परिच्छेद आहे. माझ्यासारखा दुसरा कोण आहे का? दिसायला सर्वसामान्य सारखा असू शकतो पण असायला असू शकत नाही ना. म्हणजे देश वस्तू काल परिच्छेद जीवाच्या ठिकाणी असतात, ब्रह्माच्या ठिकाणी नसतात. मग या जीवाची आणि ब्रह्माची एकता कशी काय? तुम्ही सांगता जीव ब्रह्मैक्य तत्वज्ञान प्राप्त होणं म्हणजे काला, तर मग जीवाची आणि ब्रह्माची एकता कशी काय होईल? हे अशक्य आहे. तर गुरूंनी त्याला असं उत्तर दिलं का तू जो ब्रह्म म्हणतोय, तू जो जीव म्हणतोय, तो जीव मूलतः ब्रह्मस्वरूपच आहे. भगवान परमात्मा म्हणतात की नाही, ममैवांशो जीवलोके जीवभूत सनातन मनःषष्ठाणि इंद्रियाणि प्रकृतिस्थानि कर्षति. भगवान परमात्मा म्हणतात जीव ममैव अंशः, जीव हा माझा अंश आहे. मग तो अंश कसा काय निर्माण झाला? ब्रह्मापासून जीवाची उत्पत्ती कशी काय झाली? त्याला आपण तळेगावच्या कीर्तनामध्ये ऐकलेलं आहे. या सगळ्याला कारण आहे जीवाला जीवपणा येण्याचं महत्वाचं कारण अज्ञान नावाची उपाधी घेतली. ब्रह्म ते, पण त्या ब्रह्माने अज्ञान नावाची उपाधी घेतली म्हणून त्याला जीवत्व प्राप्त झालं. आणि त्या जीवत्व प्राप्त झाल्यामुळे त्याला सुखदुःखादी भ्रम भोगावे लागले. आणि सुखदुःखादी भ्रम भोगायला लागल्यामुळे त्याच्याकडे भेदबुद्धी आली. भेदबुद्धी आली म्हणून तो स्वस्वरूपाला विसरला. कशामुळे विसरला? अज्ञान नावाची उपाधी घेतली म्हणून. आणि तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्याला उपदेश करताना तेच सांगितलं, जीवनामध्ये तू परब्रह्मच आहे, तू ब्रह्मस्वरूपच आहेस. पण ब्रह्मस्वरूप असताना तुझ्या जीवनामध्ये असणारा अज्ञान नाम संकुचितपणा हा जर दूर केला तर तू परब्रह्म स्वरूप आहेस. काय तुकाराम महाराज म्हणतात? संकोचोनी काय झालासे. तुकाराम महाराज उपदेश करताना त्या साधकाला असा उपदेश करतायत, संकोचोनी कार्य झालासी लहान घेई आक्रोशण ब्रह्मांडाचे. अरे तू तर काय तुकाराम महाराजांचं प्रमाणे हा तो स्वय परब्रह्म, तुका म्हणे हा तो स्वय परब्रह्म, मूर्ख नेणे वर्म. मूर्खाला ते वर्म कळत नाही. का कळत नाही? कारण तो अज्ञान नावाची उपाधी घेऊन बसलाय म्हणून. एकदा स्वस्वरूपाचं ज्ञान झालं, एक लक्षात ठेवा, पाण्यावर शेवाळ येते. शेवाळ येते की नाही? पाणी जर बरेच दिवस वापरलं नाही तर त्या पाण्यावर शेवाळ येते की नाही? हो नाही काहीतरी म्हणा जोरात, येते ना. आता सोपं सांगतो. आता आपण इंद्रायणीच्या स्नानाला गेले असाल, बरोबर आहे? ते इंद्रायणीच्या स्नानाला गेल्यानंतर असं गृहीत धरू आपण गेले तर त्या इंद्रायणीचं पाणी जर वापरलं नाही, आता धरणाचं सोडलं असेल म्हणून ठीक आहे, पण 1 महिन्याने येऊन पहा का त्याच्यावर अशी शेवाळ आलेली असते. शेवाळ काढण्यासाठी प्रयत्न जास्त का पाणी काढण्यासाठी प्रयत्न जास्त? कशासाठी लागतात? शेवाळ काढायला प्रयत्न लागतात. ते शेवाळ त्या पाण्याला झाकतं. उदकी झाली बाबडी ते उदकाचे कैसे पाण्यावर आलेली शेवाळ ती पाण्याला झाकते आणि पाण्याला एकदा झाकत. तसंच आहे अज्ञान हे ज्ञानाला झाकतं आणि मग ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करायचा, अज्ञान निवृत्तीसाठी प्रयत्न करायचा. अज्ञान निवृत्त झालं का खाली ज्ञानच. अज्ञानाच्या निवृत्ती म्हणून जीव हा परमात्म्याचा अंश आहे आणि तो परमात्म्याचा अंश असल्यामुळे शास्त्राचा सिद्धांत असा आहे, जे ज्याचं असतं ते त्याच्यातच विलीन होतं. जीव हा परमात्म्याचा अंश असल्यामुळे तो कशामध्ये विलीन होतो? परमात्म्यामध्येच विलीन होतो. कारण का? त्याची निर्मिती तिथून आहे. त्याला श्री गुरु महाराज नेहमी उदाहरण द्यायचे. माऊलींची ओवी येते,
मीठ हे कशापासून उत्पन्न झालेले हो? पाण्यापासून तयार झाले, समुद्रातून, म्हणजे समुद्राच्या पाण्यातूनच ना, पाण्यातून तयार झालेलं मीठ. त्या पाण्याचा पूर आल्यानंतर किती मिठाचा बांध घातला म्हणजे ते मीठ त्या पाण्याला थोपवू शकतो? थोपवू शकत नाही. का थोपवू शकत नाही? कारण मिठाची निर्मिती पाण्यापासून झाली म्हणून. माऊली म्हणतात, सुटलिया सिंधू जळाचा लोटू, धन शके सैंधव्याचा घाटू, देवी सकळ कर्मामीच सेवटू, ती काय बाधती माते, किंवा पाणी बुडवी मिठाते, ते मिठची पाणी आते. जसं मीठ हे पाण्यापासून निर्माण झालेलं असताना पाण्याचा स्पर्श होताच त्या मिठाचं पाण्यात रूपांतर होतं, त्याचप्रमाणे हा जीव हा ब्रह्मस्वरूप असताना सुद्धा मात्र त्यांनी अज्ञान नावाची उपाधी पत्करलेली आहे. एकदा त्या अज्ञान निवृत्ती झाल्यानंतर ज्ञानाची त्याला एकदा ज्ञानरूपी पाणी लागलं का ते जीवरूपी मीठ त्या पाण्यामध्ये विलीन होतं. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, कोठे अभेद देखिला. जीवनामध्ये त्यालाच काला म्हणतात का जिथे अभेद अवस्था प्राप्त होते त्याला काला असं म्हणतात. आणि अशी काल्याच्या अनेक व्याख्या, त्यातली ही महत्वाची व्याख्या, जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होणं. जीव हा परमात्म्यापासून वेगळा नाही, तो एकच आहे, अशी अनुभूती ज्या वेळेला होते त्यावेळेला त्याच्या जीवनामध्ये काला प्राप्त होतो, इतर कोणाच्याही जीवनामध्ये काला प्राप्त होत नाही. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये सगळ्या कार्यक्रमाची सांगता करायची म्हटली का काल्याच्या कीर्तनानेच सांगता होते. का आपण 7 दिवस तो देव आहे आणि मी भक्त आहे असा परमार्थ करतो, पण 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन ऐकून तो परमात्मा, त्या परमात्मा म्हणजे मीच परमात्मा आहे अशी अनुभूती निर्माण होणं. मी तव वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता, आहे ठाऊक सभागिया संता नाही तुझा हिता मागुता गा. अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे काल आहे. ती अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी. आणि या काल्याचं कीर्तन म्हटलं का इतर कुठलंही चरित्र चालत नाही. ना राम अवतारातलं चरित्र चालत, ना नृसिंह अवतारातलं चरित्र चालत, ना वामन अवतारातलं चरित्र चालत. ते चरित्र सांगायचं म्हणजे गायन ते लीला चरित्र पवाडे, रक्षिले सवकडे सैत गाये, रक्षिले सवकडे सैत गाये, रक्षिले सवकडे सैत गाये. काल्याचं कीर्तन म्हटलं का त्या काल्याच्या कीर्तनामध्ये जे चरित्र सांगायचं आहे ते चरित्र इतर अवतारामधलं नाही सांगायचं. ते कुठल्या अवतारातलं चरित्र सांगायचं? गायन ते दिला चरित्र पवाडे, रक्षिले सवंगडे सहित गायी. ते चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं. कुठलं सांगायचं? सांगायचं म्हणजे गायचं. कुठलं गायचं? लीला, चरित्र आणि पवाडे. लीला वेगळ्या, चरित्र वेगळं आणि पवाडे वेगळे. चरित्र कोणासाठी आहे, लीला कोणासाठी आहेत आणि पोवाडे कोणासाठी आहे, याचा अंतरतम भावानं फरक. लीला आपल्या भक्तासाठी असतात, चरित्र ही साधका करता असतात आणि पोवाडे हे राक्षसांकरता असतात. असे 3 प्रकार आहेत. लीला कशाला म्हणायचं? त्याचं चरित्र मोहक असणं याला लीला म्हणायचं. चरित्र कशाला म्हणायचं? जे ऐकल्यानंतर आपण त्याप्रमाणे वागावं अशी ज्याला इच्छा निर्माण होते त्याला चरित्र असं म्हणायचं. आणि पोवाडे कशाला म्हणायचं? ज्याच्यामध्ये पुरुषार्थ सांगितलेला आहे त्याला पोवाडे असं म्हणायचं. या 3 प्रकाराने भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, गवळणींचं मन वेधून घेतलं, हे लीला आहे. चरित्र कशाला म्हणायचं? ज्या स्त्रियांचा कोणी अंगीकार करणार नाही त्या स्त्रियांचं पालन करता म्हणून मालकत्व परमात्म्याने घेतलं, पण कुठल्याही प्रकारचा काम अंतःकरणामध्ये येऊन दिला नाही.
त्याला म्हणतात चरित्र. आणि पवाडे कशाला म्हणतात? आपला जो शत्रू आहे, जो राक्षस आहे, जो कपटबुद्धीने आलेला आहे, त्याला सुद्धा आपण कोण आहोत याची जाणीव जो करून देतो त्याला पोवाडे असं म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसी, पुढे काय, सोहा गवळीयाचे घरी मारी येले दैत्य काढे, ऐसे पुराणी पवाडे. पुराणामध्ये त्याचा पुरुषार्थ सांगितलेला आहे. काय पुरुषार्थ आहे? अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील, मला उदाहरणं सांगायची नाहीत, आपल्याकडे वेळ कमी. 12 गावचा दावा मी भगवान परमात्म्याने गिळाला की नाही? 12 गावचा दावा मी, सोपा आहे का? अहो, आपल्याला इथं एक चहा प्यायचं म्हटलं का 10 वेळा फूक मारून प्यावा लागतो, तर तो 12 गावचा अग्नी कधी पिणार? शक्य नाही. पण भगवान परमात्म्याने तो पुरुषार्थ केला की नाही? वय किती? 5-6 वर्षाचं वय असताना सुद्धा कालिया मर्दन केलं की नाही? मर्दन म्हणजे ठार मारणं नाही, मर्दन म्हणजे त्याला चोप देणं. चोप देऊन त्याला त्या यमुनेच्या वाळवंटातनं हाकलून, यमुनेच्या त्या डोहातनं हाकलून दिला. आजही तो कालिया डोह वृंदावनात आहे, आजही तो कदंबाचा वृक्ष त्या वृंदावनामध्ये आहे. याचा अर्थ असा आहे का पुरुषार्थ ज्याच्यामध्ये सामावलेला असतो त्याला पोवाडे असं म्हणतात. म्हणून इतर कोणाचं चरित्र कीर्तनामध्ये सांगण्यापेक्षा, म्हणजे इतर अवतारात भगवान कृष्णाचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये वर्णन करावं. आणि ते वर्णन करत असताना जन्मापासून देह त्यागापर्यंत चरित्र सांगायचं नाही. त्याला महाराजांनी मर्यादा घातली. काय मर्यादा घातली? त्याला मर्यादा घातली, रांगता गोधने. कीर्तनामध्ये सांगितलं तर शक्य होणार नाही. मग किती चरित्र सांगायचं? येदसे चरित्र केले नारायणे, रांगता गोधने राखीत आहे. 2 प्रकारचं चरित्र काल्याच्या कीर्तनामध्ये सांगायचं. एकाला म्हणतात अवस्थाभेद आणि एकाला म्हणतात स्थलभेद. अवस्थाभेद म्हणजे काय? कुमार अवस्था संपून युवा अवस्था प्राप्त होण्याच्या जी मधली अवस्था असते त्याला पौंड्रावस्था म्हणतात, त्याला पौगंडावस्था म्हणतात. त्या अवस्थेमध्ये जे भगवान परमात्म्यांनी चरित्र केलं त्याला म्हणतात चरित्र. ते चरित्र करत असताना पौंड्रावस्थेमध्ये अवस्थाभेद त्याला म्हणतात. दुसरं आहे स्थलभेद. स्थलभेद म्हणजे ठिकाण बदलून केलेलं चरित्र. भगवान परमात्म्याने चरित्र केलं नाही का? वृंदावनात केलं, गोकुळात केलं, मथुरेत केलं, त्या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर केलं, निजधामाला जाताना उद्धवाला चरित्र सांगितलं, भागवत श्रवण केलं, ते सुद्धा चरित्र. पण ते सगळं चरित्र कीर्तनात सांगायचं नाही, स्थलभेद सांगायचं. कुठला सांगायचं? रांगता गोधने राखीत आहे. गोधन राखत असताना जे परमात्म्यांनी चरित्र केलं त्या चरित्राचा उच्चार आपण करायचा, त्या चरित्राचं आचरण करायचं. जर त्या चरित्राचं आचरण करण्याचा आपण प्रयत्न केला, श्री गुरु महाराज सांगायचे मार खाऊन घरी यायला. त्या चरित्राचं आचरण करायचं नाही, त्या चरित्राचा फक्त उच्चार करायचा. त्या चरित्राचा उच्चार करण्याचा फायदा असा आहे, जळती दोषाचे डोंगर. महाराज सांगतात काय झालं माहिती का, आता हे 5G नेटवर्क, त्यामुळे ते 2G आणि 4G जरा जमायला कठीण जातं. महाराज म्हणतात जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारीन, गाती ऐकती सादरते पवित्र हरिकथा. भगवान परमात्म्याच्या श्रीकृष्ण चरित्राचं वर्णन करण्याचा फायदा आहे. दोषाचे डोंगरच्या डोंगर आपले जळतात, एवढा फायदा भगवान श्रीकृष्णाच्या चरित्रात. 2 प्रकारचे अवस्थाभेद आणि स्थलभेद. या अभंगामध्ये ज्या चरित्राचं वर्णन आहे ते चरित्र आहे स्थलभेद. गोकुळात चरित्र केलं, पण यमुनेच्या वाळवंटावर जे चरित्र केलं ते अत्यंत महत्वाचं. याचा अर्थ गोकुळातलं महत्वाचं नाही असं नाही. गोकुळामध्ये सुद्धा गोकुळवासी लोकांना ब्रह्मज्ञान प्राप्त करून दिलं, कारण अनंत जन्माचं पुण्य त्यांचं होतं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केलिया वाचून जपतप. त्यांना सुद्धा अंगसंग सुख उपभोगून दिलं भगवान परमात्म्याने.
त्या सुखाचं वर्णन सुद्धा करता येत नाही. स्वये सुखाचे झाले अनुभव, एक एकीपाशी सांगतील भाव, अवघ्या अवघ्या करीती नवलाव. सर्व शास्त्री तेथे जित्यांचा जीव. महाराज म्हणतात का त्यांना सर्व सुख प्राप्त करून दिलं. त्यांना दिलं गवळणींना असं नाही, गोपाळांना सुद्धा तेवढं सुख प्राप्त करून दिलं. म्हणून कळलेची नाही झाले किती दिवस, बाहेरील आस ओसंडली. सुख प्राप्त करून दिलं, पण हे सुख प्राप्त करून देऊन सुद्धा अतीव प्रेम गोपाळांवर असल्यामुळे काला इतरांना देण्यापेक्षा गोपाळांना दिला. का गोपाळांना दिला? कारण त्याचं कारण असे, गोपाळांचं निरतसीय प्रेम त्या भगवान श्रीकृष्णावर होतं. निरतसीय प्रेम. घरचा मार खायचे पण भगवान श्रीकृष्णाजवळ यायचे. हे प्रेम भगवान परमात्म्याचे. याच्यामध्ये स्थलभेद सांगितलेला आहे तुकाराम महाराज. काय स्थलभेद सांगितलाय? अनेक प्रकारच्या खोड्या केल्या, चोऱ्या केल्या, गवळणींची गाराणी आली. हे सगळं चरित्र आपण ऐकलेलं आहे, ऐकत आहात, ऐकणार आहात. पण हे सगळं चरित्र घडत असताना त्या गवळणी ज्या वेळेला तक्रार घेऊन यशोदेकडे यायच्या, त्यावेळेला यशोदा म्हणायची, तुम्ही खोटं बोलता. माझा कृष्ण माझ्या पुढ्यात झोपतो, मला सोडून कुठं जात नाही, आणि तुम्ही म्हणता रात्री आला आमच्या घरात. तो कसा काय येईल? येणं शक्यच नाहीये. तुम्ही कसं खोटं बोलता? खोटं बोलता तुम्ही. आळ घेता शारण धरा, तुम्ही 12 घरच्या 12, तुम्ही लपून याचा टेंडू, अमुक 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 शिव्या द्यायच्या. गवळणी वैतागल्या, नको म्हणायच्या. अरे कुप्पण शेत खायला लागला कसं व्हायचं? यशोदेला काय माहिती हा रात्री आपल्या पुढ्यात असतो ना, रूप बदलून निघून जातो ते. बरं, गवळणी तक्रार घेऊन आल्या का भगवान श्रीकृष्ण आईच्या मागायला पाहिजे. गवळण सांगितलं, बघ बघ कसा लपतोय बघ. आता तो लहान आहे, तुझी त्याला भीती वाटते. भीती वाटते? रात्री कसा माझ्या घरी येतो? कसं काय घरी येतो म्हणजे? अरे तो बागुल बुवाला घाबरतो, तो कसं काय जागा होईल? कसं काय तुझ्याकडे येईल? येऊ शकत नाही. अरे येऊ शकत नाही, कसं येऊ शकत नाही? यशोदेला काय माहिती हा रात्री लहानाचा मोठा होतो, कडी उघडतो ना, घराच्या बाहेर जातो. पण ह्या सगळ्या खोड्या लक्षात आल्यानंतर शेवटी भगवान परमात्म्याने विचार केला, गावात किती खोड्या करायच्या. गावातल्या लोकांच्या शिव्या ऐकून ऐकून देवाला कंटाळा. मग काय करायचं? आपण घरातच चोरी करायची. आपण काय होत हे लोकांना माहिती, आईला कुठं माहिती आपण कसे होते. मग त्यांनी काय केलं? घरात चोरी केली, दुसऱ्या डेऱ्यामध्ये. लोणी काही वर येत नाही. काय करायचं? काय करायचं कळेच ना त्या यशोदेला. घुसळते 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 घुसळते, शेवटी लोणी काही येईना. काय झाले टोणे? सासूबाई कडे ना, कळेच ना तिला काय झालं. शेवटी तिने काय केलं? दोरा बांधला, साईद बांधली, लिंबू उतरवला, सगळं करून पाहिलं, पण लोणीवरती येत नाही. शेवटी तिला असं वाटलं आतमध्ये कोण आहे का काय, म्हणून तिने डेऱ्यात हात घातला. डेऱ्यात हात घातल्यानंतर या बाबाची शेंडी जाताला लागली म्हणजे होती म्हणून लागली, नसती तर लागलीच नसती. शेंडी हाताला लागली, वरती उचललं. काय रे लाला, तू इकडं कसं काय? अरे ही रवी लागली असती तर काय झालं असतं. मग तिने काय केलं? बाहेर काढला आणि रवीची प्रार्थना करायला लागली. हे रवी देवा, बरं झालं तू याला लागलाच नाही. हा मनातल्या मनात म्हणतो, अरे त्या रवीला काय बोलते, त्या रवीचा बाप आहे मी. ह्या रवीला काय बोलते, त्या रवीचा बाप आहे मी. असं अनेक प्रकारच्या खोड्या केल्यानंतर जशा खोड्या यशोदेच्या लक्षात आल्या, तसं यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता एक क्षण सुद्धा तू गोकुळात राहायचं नाही. काय करायचं? निघायचं आणि गाई चारायला जायचं. गोधने गोधने करतात. त्या यशोदेने सांगितलं, आता जा, थांबू नको अजिबात इथं. गावात खोड्यात केल्या तर केल्या, घरात खोड्या करतोस. घरात ज्या अर्थी तू खोड्या करतो त्या अर्थी गावात खोड्या केल्याशिवाय राहणार नाही. या अर्थी गवळणी म्हणतात ते बरोबर आहे. आता तू शाळेत जा. गोधने चारावया जा तू शाळेत. आणि मग भगवान परमात्मा पूर्वीची शाळा म्हणजे गायी राखणं ही शाळा होती.
गायी राखायच्या. त्यावेळेला पाटी पेन्सिल घ्यायची नव्हती, गायी राखणं ही शाळा त्यावेळेची. मग शाळेमध्ये भगवान परमात्मा सगळ्या आपल्या सवंगड्यांना घेऊन जायचे. बरं ते कसं काय सवंगडी धड होते का? धड होते का? त्याची नावं वाकल्या, पेंद्या, सुदाम्या अशी सगळी, आणि जशी नावं त्याप्रमाणेच ते होते. गवळीयाची ताक पिरे काय पोरे किंवा कोण पोरे चांगली. पण असे असताना सुद्धा भगवंतांनी त्याचा संग केला की नाही? केला ना. का? त्यांच्या वरचा रंग भगवान परमात्म्याने पाहिला नाही, तर त्यांचं अंतःकरण जे शुद्ध होतं त्या शुद्ध अंतःकरणाचा भगवान परमात्म्याने विचार केला. त्या सगळ्या गोपाळांना घेऊन, त्यांच्या गायी घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या वाळवंटावर आले. बरं, यमुनेच्या वाळवंटावर आल्यानंतर आता एक इथे शंका अशी उपस्थित होईल. पहाट चारा करायचा जंगलामध्ये, आणि पहाट चारा करून संपला, एकदा सूर्य उदय झाला का मग सगळ्या गोपाळांना घेऊन भगवान परमात्मा यमुनेच्या वाळवंटावर यायचे. यमुनेच्या वाळवंटावर आले का यमुनेच्या वाळवंटावर गायी चारायच्या नाही का? अरे वाळवंटामध्ये बीज नसतं कुठल्या झाडाचं. आलं तर एरंड येतं, बाकी काही येत नाही, दुसरी झाडच नसतात. मग अशा वाळवंटामध्ये त्या गायी घेऊन यायच्या. कशासाठी घेऊन यायच्या? जो पहाट चारा केलेला असतो त्या पहाट चाऱ्याचं त्याला व्यवस्थित रवंत करता यावं म्हणून त्या सगळ्या जनावरांना भगवान परमात्मा कुठं घेऊन यायचे? यमुनेच्या वाळवंटामध्ये. श्री गुरु महाराज नेहमी सांगायचे, बाबा ज्या वेळेला चातुर्मासाला पंढरपूरला असायचे त्यावेळेला पहाटे पहाटे ज्ञानार्जन करायचं, आणि ज्ञानार्जन करून झालं का त्या ज्ञानार्जनाची उजळणी करण्यासाठी कुठे यायचं? वाळवंटामध्ये जाऊन बसायचं, आणि त्याचं पुन्हा रिव्हिजन करायला बसायचं. त्याला उजळणी म्हणतात. ती उजळणी करायला बसायचं. तसंच जे आपण श्रवण करतो त्या श्रवणाची आपण उजळणी केली. बाबा म्हणायचे, ब्रह्मलीन दुंडा महाराज एक दिवस पाठ सांगत असताना महाभारताचा दृष्टांत देताना त्यांच्याकडनं नावं चुकीची गेली. दुसऱ्या दिवशी पाठाला बसताना सगळ्या विद्यार्थ्यांची त्यांनी माफी मागितली आणि सांगितलं, तुमची सर्वांची मी माफी मागतो. लोकांना काही कळेच ना, विद्यार्थ्यांना हे का माफी मागताय? माझ्याकडनं कालची जी महाभारतामध्ये जी नावं सांगितली ती चुकून 2 नावं चुकीची केलेली आहेत, ती फक्त तुमच्या टाचनामध्ये व्यवस्थित करून घ्या. नाहीतर पुढे जर तुम्ही लोकांना हे सांगायला गेले तर हे चुकीचं लोकांसमोर अज्ञान जायला नको, म्हणून ते शुद्ध करून घ्या. म्हणजे एवढे ब्रह्मस्वरूपेतेला ज्यांना प्रज्ञाचक्षु हे नाव होतं, असे प्रज्ञाचक्षु दुंडा महाराज सुद्धा आपण केलेलं कीर्तन किंवा सांगितलेला पाठ पुन्हा उजळून पाहतो, पुन्हा तो त्याचं मनन चिंतन हे करतो. कारण शास्त्रांनी तसं सांगितलेलं आहे. काय सांगितलेलं आहे? श्रवणम. हा बोला ना. हा हा श्रवण मनन निधिध्यासन तत्वपदार्थ शोधन. श्रवण झालं पाहिजे. श्रवण झाल्यानंतर काय केलं पाहिजे? त्याचं मनन केलं पाहिजे. मनन झालं का त्याचं काय केलं पाहिजे? निधिध्यास लागला पाहिजे. आणि निधिध्यासानंतर काय? तत्वपदार्थ शोधन ही अवस्था प्राप्त झाली पाहिजे ना. मग ते हा विषय झाला. रवंत करण्यासाठी तिथं बसवत होते भगवान परमात्मा. म्हणजे खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित झालं पाहिजे. आणि खाल्लेल्या अन्नाचं पचन व्यवस्थित होण्यासाठी त्या सर्व जनावरांना, गायींना भगवान परमात्मा वाळवंटामध्ये घेऊन यायचे. आणि वाळवंटामध्ये आणल्यानंतर मग दिवसभर आपण जो पहाट चारा करण्यासाठी वनामध्ये फिरतोय तर थंडी असते. जशी आता थंडी आहे तशी थंडी असते, आणि युपीची थंडी आधी असते. मग गारठू नये याच्यासाठी अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळायचे. अनेक प्रकारचे खेळायचे. मग त्याच्यात हुतुतू आहे, हमामा आहे, लगोरे आहे, विटीदांडू आहे, चेंडू फळी आहे. असे अनेक प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळायचे. का खेळायचे? अंगामध्ये आलेलं जे मालिन्य आहे, जो थकवा आहे, तो थकवा निघून जावा आणि आपल्यामध्ये ऊर्जा प्राप्त व्हावी म्हणून आपण काय केलं पाहिजे? खेळ खेळले पाहिजे. त्याच्या खेळामध्ये 2 प्रकार असतात. एकाला म्हणतात बैठे खेळ आणि एकाला म्हणतात मैदानी खेळ.
बैठे खेळ गणपती. आणि मैदानी खेळ आपण बघतोय आता. हा, ऑलिम्पिक, राज्यस्तरीय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय, हे सगळे मैदानी खेळ. भगवान परमात्म्याने बैठे खेळ जास्त खेळले नाही, खेळलेच नाही म्हणा. पण हे पण मैदानी खेळ. हे नाही लक्षात आलं. ते तर मैदानी खेळ महत्वाचे. आता त्या मैदानात मी गेलो नाही म्हणून मला तो आठवला नाही. गेला असतं तर आठवला असतं. हे सुद्धा मैदानी खेळ. मैदानी खेळ कशासाठी खेळायचे? आपल्या अंगामध्ये ताकद, आपल्या शरीराची पुष्टी व्हावी याच्यासाठी. आपण खेळ कशासाठी खेळावे? आपल्या निवृत्ती महाराजांच्या घरी बाबांनी दीपरत्नाकर ग्रंथ त्या अध्यायाची सांगत असताना बाबांनी अभंग घेतला होता. अजून माझ्या ते चिंतन मी लिहून ठेवलेले. खेळतो ते खेळ पायाच्या प्रसादे. खेळ कशासाठी खेळायचे? तर शरीराला आलेला थकवा जाण्यासाठी, ती ऊर्जा आपल्याला परत प्राप्त व्हावी याच्यासाठी, आणि आपल्या पोटामध्ये असणारी घाण लवकर साफ व्हावी, पोटावर ताण यावा खेळ खेळताना. अशा खेळांना मैदानी खेळ म्हणतात. त्याला बैठे खेळ म्हणे. मग ते मैदानी सगळे खेळ खेळायचे. हा मामा पोरा, हा मामा पोरा, अनेक प्रकारचे खेळ आहेत. महाराजांनी वर्णन केलंय. विटी, चेंडू, लगोऱ्या, नानापरी, खेळ मांडीला, यमुने तटी, असे अनेक प्रकारचे खेळ खेळले. लोक म्हणतात हा क्रिकेट खेळ आपल्या देशातला नाही. अरे भागवतामध्ये त्याचं वर्णन आहे, गर्गसंहितेमध्ये त्याचं वर्णन आहे, हरिवंश पुराणामध्ये त्याचं वर्णन आहे. तो भगवान परमात्म्याने गोपाळांबरोबर खेळलेला आहे. विटी दांडू, चेंडू, विटी दांडू, काळा नका रे काय खेळ विटी दांडू, आता भिवू नको गांडू, आवक दुपक तिबक पोरा, आवक दुपक तिबक, असे अनेक खेळ खेळले. वेळ कमी नाही तर सगळे खेळ आपण घेतले असते. अनेक खेळ आहेत. ते अनेक खेळ खेळण्यामागे एकच कारण आहे, आपल्या शरीराचा व्यायाम झाला पाहिजे आणि शरीरामध्ये असणाऱ्या मलाचा हा निचरा व्हावा, याच्यासाठी ते खेळ खेळावे असं शास्त्रानं सांगितलेलं आहे. पण अनेक प्रकारचे खेळ खेळले. मग खेळ खेळल्यानंतर जसं ऊन वाढत गेलं तशी पोटातली भूक वाढत जाते की नाही? मग ती भूक लागू नये लवकर म्हणून लोक आंघोळ केल्या केल्या पितात चहा, कॉफी. ज्याची गरज शरीराला अगोदर आहे ते अगोदर आपण शरीराला दिलं पाहिजे. पण आंघोळ झाली, देवपूजा झाली का माणसाने पहिले अन्न ग्रहण केलं पाहिजे. शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र असं सांगतं, सूर्योदयापासून 2.5 तासामध्ये आपण जेवलं पाहिजे. आपण सूर्योदयानंतर उठतो पहाटे 9 वाजता, बरोबर ना? आणि मग आपला नाश्ता 12 वाजता, जेवण 3 वाजता, रात्रीचं जेवण 11 वाजता. असं नाही चालत. शरीर सदृढ व्हावं याच्यासाठी माणसानं सूर्योदयापासून 2.5 तासाच्या आतमध्ये जेवलं पाहिजे. मग भगवान परमात्म्याने काय केलं? झाल्यानंतर या गोपाळांचे खेळ खेळल्यानंतर त्यांना जशा भुका लागल्या तसे ते गोपाळ भगवंताकडे आले. भगवंताला म्हटले, देवा कांदी भार, पोटी भूक, काय कीर्तनाचे सुख, काल आम्ही फार कमी जेवले रे देवा. 7 दिवस तेच खाऊन कंटाळा आला. कालचं वरण भात भाजी खाल्ली आम्ही, चविष्ट स्वादिष्ट होती, पण काय करणार, इच्छाच जेवायची नव्हती, कमी जेवलो, पण आता आम्हाला भूक लागली असं गोपाळ देवाला म्हणाले. पनीर कुठं होतं? मग काल आम्हाला असं खायला भेटले, आज जरा चांगलं खायला पाहिजे आम्हाला. जरा पनीर चिल्ली, पनीर मसाला, काय पनीर अमृतसरी, काय आता अनेक नाव आहेत त्याची. असं चांगलं काहीतरी शरीराला ताकद येणारं काहीतरी खाल्लं पाहिजे. आम्ही 7 दिवस तेच खातोय, वरण भात भाजी, वरण भात भाजी. अरे काहीतरी बदल पाहिजे ना.
बरं त्याच्यात एकादशी सारखा उपवास, 4-5 लाडू खाल्ले तरी पोट भरलं नाही तेव्हा. काय करू काय, आता भूक लागली. मग भगवान परमात्म्याने सांगितलं का एक काम करा, तुमच्या खांद्यावर भार आहे, पोटामध्ये भूक आहे, मग आता एक काम करा, आता तुम्हाला या खेळामध्ये काही सुख वाटणार नाही. मग तुम्ही काय करा, तुमच्या सगळ्यांचे शिदोरे एकत्र आणा. झाली आता वेळ सांगितल्या, तुम्ही सगळ्या तुमच्या शिदोऱ्या घेऊन या. मग त्या सगळ्या शिदोऱ्या भगवान परमात्म्यासमोर गोपाळांनी आणल्या. अवघ्या सोडियेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा. भगवान परमात्मा म्हणजे सगळ्या शिदोऱ्या सगळ्यांनी घेऊन या, आपण काला करू. गोपाळांनी जशा आपल्या शिदोऱ्या होत्या तशा शिदोऱ्या आणल्या आणि त्या भगवान परमात्म्या पुढे ठेवल्या. ठेवल्या भगवान परमात्मा बोले, त्या काय शिदोऱ्यात का तुम्ही, वास येतोय, घाण येतोय, आंबटल्या पांबल्या. गोपाळांना प्रश्न पडला, काय रे, आमच्या उष्ट याला चालत होतो ना, आता आमच्या शिदोऱ्यांना नावं ठेवतो. हा बाजूला काढा. हे अशा एवढ्या शिदोऱ्या असतात का? हे अशा शिदोऱ्या नसतात. माझी जशी शिदोरी आहे, माझे आहे तैसे पाहे आहे ना तसं पाहिजे. माझी शुद्ध सत्व गुणाची आहे ना शिदोरी, मग तुमची सुद्धा शुद्ध सत्व गुणाची पाहिजे. अरे तुमची शिदोरी कसली आहे, तम मिश्रित आहे, रजा मिश्रित आहे, अशी शिदोरी माझ्या समोर आणता, काय वाटतं का तुम्हाला? अशी शिदोरी मला नको. माझी सत्व गुणाचीच पाहिजे. गोपाळांना प्रश्न पडला, अरे आम्ही जीव, आम्ही घरचं कसं तरी खातो, आई रात्रीचं शिळं पाकं काय देते ते आणतो आणि खायचा प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये याला भेद करायची काय गरज आहे का? आणि हा म्हणतो माझे आहे पैसे पाय, हे पटत नाही आम्हाला. गोपाळ सगळे बसले रुसून. देवा तू म्हणतो माझं आहे तसं पाहे, मग एवढे दिवस आम्हाला जमलं नाही का? आमचं एवढे दिवस चाललं तुला ना, आता जमलं नाही का? गोपाळ म्हटले, देवा नको, हे असं चिडत नको आम्हाला, मेलेलं बरं, मरण भले खरी काय उकळायची. आमचा तू त्याग करतो, अरे आमच्या सोबत राहिलास, आमच्या सोबत मोठा झालास आणि आमचा त्याग करतो, नाही पडत आम्हाला. मग ते सगळे गोपाळ होते ते रडायला लागले. देवानं त्यांना जवळ केलं नाही, माझं आहे तसं असेल तर या. मग ते गडी रडायला लागले सगळे. गडी गेले रडी घडी, गाणं मेलीच घुसडी, आम्ही न खेळू आला. देवा नाही आम्हाला खेळायचं याच्यामध्ये, नाही पडायचं याच्यामध्ये. का तू आम्हाला त्रास देतो? काय त्रास दिला? तू म्हणतो माझं आहे तसं पाहिजे, माझी सत्व गुणाची आहे, तुमची पण सत्व गुणाची पाहिजे. आमची सत्व गुणाची होईलच कशी? तुझा कृपा प्रसाद जर आमच्यावर नसेल तर आमची जी रज मिश्रित तम मिश्रित जी शिदोरी आहे ती सत्व गुण संपन्न होईल कशी काय? मग ते सगळे गोपाळ रुसून बसले. नाही ना देत आम्हाला, नको देऊ जा, नको तुझी शिदोरी आम्हाला खायला देऊ, काय वेळ देणं नाही आम्हाला, नको देऊ जा. आम्ही रुसून बसलोय, काय हरकत नाही, नाही दिली तर नाही दिली आम्हाला, काला नाही केला तर नाही केला. एवढे वर्ष तुझ्या संगतीत राहिलो आणि तू आता शेवटच्या प्रसादाच्या वेळेला असं करतो, आम्हाला त्याग करतो आमचा, आम्हाला नाही पडत आहे. जसे गोपाळ सगळे रुसून बसले तसे परमात्म्याला प्रश्न पडला, हे जर रुसून बसले तर यांच्या सोबत आपल्याला काला करायचंय, आपलं जे ध्येय आहे ते ध्येय साध्य करायचंय, ते आपल्याला कसं काय साध्य करता येईल? म्हणून भगवान परमात्म्याने त्यांना हात जोडले. काकुलती येतो हरी, काकुलती येतो हरी, क्षणभरी निवडिता तुमची बदल. अरे बाबा म्हणतो आयुष्यभर नाही, मी माझे जेवढे अवतार झाले ना तेवढ्या अवतारात तुमचा संग केलेला आहे. तुम्ही एक काम करा ना. तो काकुलत येऊन सांगते, तुमची मज लागली सवे, ठाईचे नो आम्ही घडी. ते म्हणतात तू काय आम्हाला असं तसं समजतो का? अरे ठाईचे घडी होत आम्ही, निष्ठावान आहोत आणि तू आमचा त्याग करतो. नाही जमणार, आम्ही निष्ठावान असल्यामुळे आम्हाला तुझ्याशिवाय कोण नाही
आणि तुला सुद्धा आमच्याशिवाय कोण नाही. म्हणून भगवान परमात्मा काकुलती आले. काकुलती आल्यानंतर भगवान परमात्म्यांनी सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या. एकत्र केल्यानंतर भगवान परमात्म्यांनी काला केला. भगवान परमात्मा मध्ये बसले. बाजूला सगळे कमलाकार गोपाळांना बसवलं आणि प्रत्येकाच्या शिदोऱ्या उघडायला सांगितल्या. भगवान परमात्म्यांनी एक नजर सगळ्या शिदोऱ्यांवर टाकली. जशी भगवान परमात्म्याची सत्वगुण संपन्न शिदोरी होती तशा सगळ्या गोपाळांच्या शिदोऱ्या सत्वगुण संपन्न झाल्या. आणि सत्वगुण संपन्न झाल्यानंतर भगवान परमात्म्यांनी काला केला. त्या सगळ्या काल्याचा वास वरती गेला. कुठं? टेरेसवर नाही, स्वर्गात गेला. जीवोसा अमरावती काला पहावया येती देव विसरती देह भावा खुदा. तो सगळ्या काल्याचा सुगंध अमरावती. अमरावती म्हणजे ती नागपूर जवळची नाही. अमरावती म्हणजे स्वर्ग. त्या स्वर्गात वास गेल्यानंतर त्या एवढा वास गेल्यानंतर नारद महर्षी तिथून जात होते. ब्रह्मदेवाने विचारलं, काय रे नारदा, खाली काय चाललं रे? एवढा सुगंध सुटलाय, एवढा सुगंध सुटलाय जसा काल सुटला होता. नाही कळालं तुम्हाला? चिल्ली तिकडं बनली पण वास इकडं आला. वास इकडं आला ना. असा सुगंध आल्यानंतर मग त्यानं राहतोय का? मग ते म्हटले तिकडं जर पनीर चिल्ले आपल्याकडे पण पनीर झालं पाहिजे. काय करायचं? काय ते खायला भेटलं पाहिजे. आपल्याला खायला भेटलं पाहिजे. हो, खायला भेटलं पाहिजे. मग काय करायचं? चला, इथं काय आपल्याला भेटणार नाही. स्वर्गामध्ये काय अमृत आहे. ते अमृत पिऊन त्याला पण कंटाळा आला. मग काय करायचं? चला आपण जाऊ. मग ब्रह्मदेव इंद्रदेव सगळे 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 आले. यमुनेच्या वाळवंटात आले. काय करायचं? काय करायचं? आता हा काला करतोय. काला करतोय तर आपल्याला पण काला मिळाला पाहिजे. काला मिळाला पाहिजे. हो, मिळाला पाहिजे. मग काय करायचं? अरे आपण मुकुट घातलाय, 4 तोंड आपल्याला. ब्रह्मदेवाने विचार केला, असं जर देवासमोर गेलो आपण या अवतारामध्ये तर देव आपल्याला देईल का? देईल तर देईल आपल्याला, तर देणार नाही प्रसाद. मग काय करायचं? काय करायचं म्हणजे आपण सोंग धारण करायचं. मग जसे गोपाळ तसे हे झाले. नंतर आले गोपाळांचं अगोदर चालू होतं श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे असं भजन चालू होतं. आणि त्या भजनामध्ये सगळे असे डोलत होते श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे असं चिंतन चालू असताना परमात्म्याने डोळे उघडून पाहिलं, काय रे गोपाळांची संख्या वाढली कशी काय? अचानक कशी काय वाढली? आता तो भगवान परमात्मा न सांगता कळे अंतरीचे त्याला काय कळणार नाही. चिटी के पाव में घुंगरू बजे तो भी अल्लाह सुनता है. त्या मुंगीच्या पायातला घुंगरू समजतो, त्याला बाकी काय कळणार नाही का? हे देव आले. बरं, आल्यानंतर जसा गोपाळांनी वेश धारण केला तसा वेश यांनी धारण केला. महाराज बाबांचं एक वाक्य होतं, माणसानं जसं सोंग घ्यावं तशी त्याला बतावणी करता आली पाहिजे. सोंग घेतला आणि बतावणीच करता आली नाही तर त्या सोंग वाया कारण या अनुभवे असं होतं. मग या सोंग ते त्या गोपाळांनी काय केलं? आता भजन करताना टाळ्या वाजून कंटाळा आला. मग त्यांनी काय केलं? दगडाचे टाळ, दगडाचे टाळ घेतले म्हणजे दोनची दगड घेतले आणि त्यांनी वाजवायचं. आता या देवांना काय माहिती कुठले दगड घ्यायचे? यांनी घेतले टोकवाले दगड आणि बसले वाजवायला. वाजवता बोट रक्त बंबाळ झाली. बघता काय माझ्याकडं? यांना काही वाजवता येईल ना. शेवटी काला देण्याचा प्रसंग आला. भगवान परमात्मा काला द्यायला लागले. बरं, यांच्याकडे बघितल्यानंतर आपल्याकडे बघितल्यानंतर देव आपल्याला ओळखेल, पण फॅक्टरीच देवाची. मग तो आपल्याला ओळखेल. मग आपण काय करायचं? काय नाही, काला घेण्यासाठी हात वरती करायचं ना, मग असं मागायचं. तो देव हुशार. सगळे देवा गोपाळांना काला वाटता यांनी हात पुढे केला. ब्रह्मदेवाने हात पुढे केला. ब्रह्मदेवाच्या हातावर फक्त हात मारला. ये टाळी पुढे गेल्यानंतर ब्रह्मदेव मला काला देत नाही का? येतो बघू. मग ब्रह्मदेवाने काय केलं? सगळ्या गोपाळ गाई सगळे चोरून नेले सत्य लोकांमध्ये. आणखी एक याने नवलाव केला. काला वाटिता विधाता थकविला वत्से घेऊन सत्य लोकी गेला. पण त्याला सुद्धा त्याच्या चरित्राचं नवल कळालं नाही. मग भगवान परमात्म्याने इथं दिव्य केलं. जशा गायी चोरून नेल्या होत्या तशाच्या तशा गायी निर्माण केली. एक गायी अशी निर्माण केली नाही. मग काय केलं? त्या ब्रह्मदेवाला असं वाटलं याचं सगळं आता आडलं असं, याला काहीच करायला जमणार नाही. मग ब्रह्मदेव खाली आला, नक्की काय चाललंय बघायला. मग अनेक गोपाळांना त्यांनी जरा बाजूला घेतलं.
काय रे तुम्ही एवढा तुमच्या देवाचा मोठेपणा सांगता? हा काय वाटतं काय त्याचं ना कोणाची चेष्टा करावी कळत नाही का? हा असा तुमचा देव? हा काय देव म्हणायचं का याला? देव म्हणायचं नाही याला. अरे याचं काही चरित्र चांगलं आहे का? हा चांगला वागतो का? अरे सगळ्या गोकुळातल्या गवळ्यांना त्रास दिलेले. त्या तुकाराम महाराज, एकनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज अशा गोपाळांनी सगळं ऐकून घेतलं आणि त्याला एक एक प्रश्नाची उत्तरं द्यायला लागली. तो परमात्मा आम्हाला जिथं काला देत नाही तर तुम्हाला काला देत? हा तुम्हाला पण काला देताना ठकवला की नाही? त्रास दिला की नाही? ते गोपाळ होते, ते निष्ठावान होते. ते म्हटले हे बघ तो देवाचा ना आमचा प्रश्न आहे, तो आमचा आम्ही बघून घेऊ, तुला कोणी इथं बोलवलंय? अरे मला बोलवलंय म्हणजे काय? मला काय तुम्ही कमी समजता? अरे तो देव तुम्हाला दे. अरे चोऱ्या केल्या त्यांनी. ते गोपाळ होते, ते म्हटले अरे चोऱ्या केल्या म्हणजे काय केल्या? चोऱ्या केल्या म्हणजे काय केल्या? चोऱ्या केल्या म्हणजे अरे जे ज्याचं आहे ते त्यांनी घेतलं. तुका म्हणे येणे मन मोहिने गोविंदे. अरे मन त्याच आहे, मन त्यांनी घेतलं म्हणजे काय चोरी केली का? पटावून एक 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 प्रश्न ते गोपाळ विचारायचे. आता एवढे सगळे प्रश्न सांगायला आपल्याला वेळ नाही, आपल्या घड्याळाचा काटा पुढे जातो. अनेक प्रश्न विचारल्यानंतर तो ब्रह्मदेव म्हणतो अरे त्या गवळणी बरोबर त्यांनी विचार केला, तुम्हाला शोभताय का? त्याला देव म्हणायला हा केला की नाही? शेवटी ते गोपाळ होते, ते गोपाळ म्हटले ए ब्रह्म्या काय पण बोलू नको, तू काय पण बोलू नको आमच्या देवाला. तो देव का तुला असा कसा वाटला का? तो काही व्यभिचारी वाटला का? हा असं काही बोलायचं नाही. का बोलायचं नाही? आम्ही बोलणार का? काला दिला नाही म्हणून? अरे एकनाथ महाराज म्हणले ए ब्रह्मदेवा काय पण बोलू नको. देव आणि चोरी, ब्रह्म आणि देव आणि व्यभिचारी, परब्रह्म आणि चोरी करी. देव आणि व्यभिचार करेल. खोटं बोलतोय तू. देवानं व्यभिचार केला नाही, उलट ज्या कामभावनेनं देवाकडे आल्या होत्या त्यांचा काम हरण्याचं काम केलेलं आहे. मी गोपिकाशी काम केला की त्यांचा काम हरिला. भगवान माऊली म्हणतात अरे मी त्यांच्याशी काम केलं नाही, उलट त्यांचा काम हरण्याचा प्रयत्न केला आणि त्या स्वतःला धन्य म्हणताय. तुका म्हणे त्यांचा धन्य विचार. तू का असं काय बोलू नका आमच्या देवाला. तो कसाही वागतो, तो काय कसाही वागणार आहे का? चांगला वागतो तो आम्हाला माहितीये. तू का म्हणे त्यांचा धन्य व्यभिचार? पण त्या व्यभिचार भावनेने जरी म्हणजे संसाराचा व्यभिचार केला, संसार रूपी नवऱ्याला सोडलं आणि परमात्मा रूपी नवऱ्याकडे आले, काय चुकी केली त्यांनी? आणि तू आमच्या देवाला काही नावं ठेवतो, चालणार नाही. अरे पण तुमचा देव मला माहितीये कसा आहे तो. हा हा तो देव आम्हाला एवढं मोठं पद दिलेलं असताना, मी ब्रह्म आहे, हा इंद्र आहे, हा चंद्र आहे, एवढी पद दिलेली असताना, आम्हाला एवढं आधिपत्य दिलेलं असताना आम्हाला काला देत नाही, आमचा सन्मान ठेवत नाही. तुकाराम महाराज म्हटले अहो देवांनो तुम्ही ऐका. तुम्ही ज्या वेळेला वैष्णव बनून, भक्त बनून, अंतःकरणामध्ये गोपाळ रूपी भाव ठेवून ज्या वेळेला याल त्यावेळेला देव तुम्हाला काला देईल. आम्ही सगळ्याचा हा जो काला आहे हा काला तसा मिळणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचा अहंभाव बाजूला ठेवायला लागेल. विपाय अहंभाव याचा जाईल, मी तोची तोहा होईल. तुम्ही आले देवत्व ठेवून, आणि देवत्व ठेवून तुम्ही आले तर आमचा देव तुम्हाला काला देणारच नाही. तुमचं तुम्ही मोठेपण सोडा आणि लहान व्हा. लहान होऊन जर तुम्ही आले, कालच्या प्रवचनाचा विषय होता अमुक लहान झालं पाहिजे. काय विषय ओवी हे मला आता आठवत नाही. ती जगा धाकुटे होईले परी जवळी माझी. लहान झालं पाहिजे. आणि तुम्ही आले मी ब्रह्म आहे, मी इंद्र आहे, मी चंद्र आहे, भेटणार नाही काला तुम्हाला. अरे कसला तुमचा देव, कसला तुमचा देव चांगला नाही तो. तुम्ही म्हणताय चांगलं आहे चांगलं आहे, मग कसा आहे तुमचा देव? अरे आमचा देव कसा आहे अभंगाच्या पहिल्याच्या त्या अमरावती मधल्या आलेल्या देवांना सांगतात रे माझ्या देवाविषयी बोलायचं नाही, तो कसा आहे आम्हाला माहितीये. बहुबरा या सांगा ते मिळे चारा. बहुबरा आहे, बहुबरा आहे. दोन वेळा शब्द वापरणं म्हणजे शास्त्रानुसार द्रुक्ती दोष लागतो. आग्रहानं दिरुक्ती होते, आदरानं दिरुक्ती होते आणि निश्चयानं दिरुक्ती होते. मला सध्याचा विचार करायचा नाही. पण तुकाराम महाराज म्हणतात बहुबरा का? त्यांनी लौकिक चोरी केली म्हणून बहुबरा, अलौकिक चोरी केली म्हणून बहुबरा. त्यांनी लौकिक खोडी केली म्हणून बहुबरा, अलौकिक खोडी केली म्हणून बहुबरा.
अशा अनेक प्रकारे त्या भगवान परमात्म्याचं चरित्र आहे. कामवासनेनं गवळणी आल्या, त्यांचा काम हारला म्हणून बहुबारा. 16,108 स्त्रियांचं आधिपत्य त्यांनी घेतलं म्हणून बहुबारा. असे अनेक चिंतन या अभंगामधून बहुबारा या शब्दावर आपल्याला करता येईल, पण आपल्या वेळेची मर्यादा संपली. पण असा भगवान परमात्मा बहुबारा असल्यामुळे त्यांनी जरी आम्हाला किती बाजूला केलं तरी आम्हाला माहिती आहे तो आमच्यावर प्रेम करणार आहे, आमच्यामध्ये राहणार आहे. म्हणून या सांगाते मी चारा, त्याच्या संगतीतच आम्ही चारा. आता चारा हे खाद्य माणसाचं आहे का जनावराचं आहे? जनावराचं आहे. मग तुकाराम महाराजांनी असा चारा शब्द का वापरला? चारा शब्द का वापरला? चाऱ्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात, बरोबर की नाही? सकाळी जर आपण चारा आणायला गेलो तर नुसतं गवतच कापून आणतो का? त्याच्यामध्ये बाकीची पण पानं येतात, टाकळा येतो, अनेक पानं येतात की नाही? अनेक पानाच्या भाज्या पण त्यात कापून आणतो, त्याला काय म्हणतात? चारा. तसं हे स्वस्वरूपाचं ज्ञान जे आहे ते नुसतं ज्ञान येत नाही, त्याच्यासोबत भक्ती येते, वैराग्य येतं. म्हणून चारा शब्द वापरला. या सांगाते मिळे चारा, त्याच्या संगतीमध्ये आम्हाला तृप्तता प्राप्त झाली म्हणून या सांगाते मिळे चारा. आणि त्याच्यासाठी म्हणवोनी जीवेसाठी घेतली कान्होबाची पाठी. त्याच्यासाठी मी जीवभाव समर्पण केला. तुका म्हणे व्हावे देहासी उदार, रखुमा देवीवर जोडावया. जीवभाव तुका म्हणे बळी जीव दिला पाया तळी. अहो तुकाराम महाराज तुम्ही काही सांगू नका, तो दिसायला तरी धडे का? दिसायला धडे काळा आहे, तो सावळा संगणू बाया हेळा बाह्यापासून दक्षिणे अलंगीला असो शरणू भक्त राजू. तो एक झाले एक दहीची ते हृदय घातले. तू काळा म्हणतो बरोबर आहे, पण तो कसा आहे? सावळा असो कंकणू आहे. तो दिसायला सावळा असू दे, पण त्याचं जे प्रेम आहे ते प्रेम त्याच्यापेक्षा कितीतरी चांगले. पाचा सहित झाली येऊ प्रेम भक्ती अनुसरले काळ्या रूपास काहीचाची का? तो दिसायला कसाही असू दे, पण तो आम्हाला बरा वाटतो. बरवा बरवा दिसे समागमयाचा दिसे. त्याचा निमिषभर जरी त्या काळ्या रूपाचा संग झाला, काळ्या रूपाचा ना निर्गुण निराकाराचा संग जरी आम्हाला झाला तरी सुद्धा काय होतं? बरवा बरवा दिसे समागमयाचा निमिषे. आणि त्या समागमासाठी मी पुन्हा येईन, मी पुन्हा जन्म घेईन असं तुकाराम महाराज म्हणतात. पुढती पुढती तुका सुकला सुकवितो लोका. त्या स्वरूप स्थितीला परत प्राप्त व्हावं, परत प्राप्त व्हावं आणि भक्तीचा आनंद उपभोगावा अशी तुकाराम महाराजांची इच्छा. तुकाराम महाराज सांगतात मी तो आनंद उपभोगला, पण आपण सुद्धा तो आनंद उपभोगावा. का? कारण तो परमात्मा आहे, त्याला जीवभाव समर्पण केला का तो स्वतः आपला पाठीराखा बनतो. म्हणून जीवेसाठी कान्होबाची पाठी बरोबर